Good morning, students. Now here we are also discuss about the problem on absorption. First of all, we are also read the problem carefully. Following was the balance sheet of Apple Limited as on 31st March 2014. Balance sheets are also given. Balance sheet as on 31st March 2014. Liabilities: share capital 2000 shares of rupees 100 each. Amount 2 lakh. General reserve 64,000. 64,000. Profit and loss account 60,000. Bills payable 42,000. Creditors 70,000. Total of liability side 4,36,000. Asset side: land and building 1,40,000. Plant and machinery 1,10,000. Stock 98,000. Debtors 42,000. Cash in hand 14,000. 14,000. Advertising suspense account 32,000. Total of asset sides 4,36,000. 4,36,000. Balance sheet total 4,36,000. 4,36,000. Then we are also read the carefully the additional information is given into the problem. Additional informations: first one is Apple Limited was absorbed by Banana Limited on the following term. म्हणजे ॲपल लिमिटेडची बॅलन्स शीट आहे, म्हणजे ॲपल लिमिटेड ही बनाना लिमिटेडनं ॲब्सॉर्ब केली, म्हणजे झालं ॲब्सॉर्प्शन. म्हणजे ॲब्सॉर्प्शनमध्ये काय होतं तर ॲब्सॉर्प्शनमध्ये एक कंपनी दुसऱ्या कंपनीला टेक ओव्हर करते. म्हणजे इथं ॲपल लिमिटेड ॲब्सॉर्ब बाय बनाना लिमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट दिलेला आहे, ॲपल लिमिटेड ॲग्रीड टू राईट ऑफ ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट अगेन्स्ट इट्स ओन रिझर्व. म्हणजे ॲपल लिमिटेडनं त्यांचं ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट काय करायचे, राईट ऑफ करायचे अगेन्स्ट कशाच्या अगेन्स्ट ओन रिझर्व. त्यांचा जो काय रिझर्व असेल त्या रिझर्वमधून ती अमाऊंट राईट ऑफ करायची. ही झाली पहिली टर्म. दुसरी टर्म, बनाना लिमिटेड रिव्हॅल्यूड द असेट्स ऑफ ॲपल लिमिटेड वॉज ॲज अंडर. म्हणजे इथं रिव्हॅल्युएशन ऑफ असेट आलं. म्हणजे मेथड कोणती आली, परचेस कन्सिडरेशनची नेट असेट मेथड. म्हणजे बनाना लिमिटेड वॉज रिव्हॅल्यूड द असेट्स ऑफ ॲपल लिमिटेड ॲज अंडर. त्यामध्ये लँड अँड बिल्डिंग रुपीज 1,50,000. प्लांट अँड मशिनरी रुपीज 1,04,000. स्टॉक रुपीज 1,20,000. अँड डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू. म्हणजेच असेटचं व्हॅल्युएशन रिव्हॅल्युएशन केलेलं दिलेलं आहे. बनाना लिमिटेड टूक ओव्हर the assets and liabilities of Apple Limited and agreed to discharge the purchase considerations into 2,600 shares of rupees 10 each at rupees 110 per shares and balance in cash. पी सीची अमाऊंट आपण काढल्यानंतर जे डिस्चार्ज ऑफ पी सी असेल ते परचेस कन्सिडरेशन त्याचं या ठिकाणी डिस्चार्ज करत असताना इक्विटी शेअर्स आणि कॅशमध्ये हे या ठिकाणी पी सीची अमाऊंट दिलेली आहे. म्हणजेच 2,600 shares of rupees 100 each issued at rupees 110 per shares. Then fourth adjustment is Apple Limited paid its liquidation expenses of rupees 4,000. Apple Limitedनं त्यांचं लिक्विडेशन एक्सपेन्सेस स्वतः पेड केलेले आहेत. प्रिपेड रिलायझेशन अकाउंट, बनाना लिमिटेड अकाउंट, कॅश अकाउंट अँड शेअरहोल्डर्स अकाउंट इन द बुक्स ऑफ ॲपल लिमिटेड अँड ओपनिंग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ बनाना लिमिटेड. म्हणजे अमलगमेशन आणि ॲब्सॉर्प्शन याच्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे. कोणता फरक आहे तर अमलगमेशनमध्ये टू कंपनीज आर ऑल्सो कम्स टुगेदर अँड फॉर्म ए न्यू कंपनी. म्हणजे अमलगमेशनमध्ये टू लिक्विडेशन अँड वन फॉर्मेशन. म्हणजे या ठिकाणी ॲब्सॉर्प्शनमध्ये वन लिक्विडेशन नो फॉर्मेशन. म्हणजे एखादी कंपनी टेक ओव्हर करते. म्हणजे जी काही छोटी कंपनी असेल त्या छोट्या कंपनीला बिग कंपनी काय करते, टेक ओव्हर करते. म्हणजेच या ठिकाणी इन सिम्पल वर्ड बिग फिश असेल तो स्मॉल फिशला काय करतो, ईट करतो, खाऊन टाकतो, टेक ओव्हर करतो. दॅट इज कॉल्ड ॲज द अमलगमेशन. इथं काय झालं, एकाचं लिक्विडेशन झालं आणि एक काय आहे तसाच आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे ॲब्सॉर्प्शनमध्ये अमलगमेशन आणि ॲब्सॉर्प्शन अकाउंटिंग सेम आहेत. अकाउंटिंग प्रोसिजर, अकाउंटिंग ट्रीटमेंट हे सेम पद्धतीनं आहे. आपण ट्रान्सफर करणार असेट रिलायझेशनलाच. म्हणजे आता आपण बघूयात प्रॉब्लेमचं सोल्युशन इन द बुक्स ऑफ कोणाच्या पुस्तकामध्ये, इन द बुक्स ऑफ ॲपल लिमिटेड. इन द बुक्स ऑफ ॲपल लिमिटेड जे अकाउंट सांगितले असतील ते आपण अकाउंट तयार करून घेऊयात.
in the books of Apple Limited. हा प्रॉब्लेम आपला प्रॉब्लेम ऑन absorptionचा प्रॉब्लेम ऑन absorption of company. In the books of Apple Limited, which account is prepared? कोणकोणते अकाउंट आपल्याला तयार करायला सांगितले? तर पहिलं रिलायझेशन अकाउंट, दुसरं जी कंपनी असेल ज्याने अब्सॉर्ब केलं असेल त्या कंपनीचं अकाउंट, तिसरं कॅश अकाउंट आणि चौथं शेअर होल्डर्स अकाउंट. आपण या ठिकाणी ते 4 अकाउंट तयार करून घेऊयात. इन द बुक्स ऑफ ॲपल लिमिटेड पहिलं येईल आपलं रिलायझेशन अकाउंट. रिलायझेशन अकाउंट आपण तयार करूयात. इन्सर्ट टेबल 1 2 3 4 and 3. Then left hand side of an account, it is called as the debit side. Then we write into the left hand side DR, and into the right hand side we are also write the CR, debit side and credit side. Then column particulars rupees, particulars rupees. Then another account we are also prepared. We'll see. Then also control V. Then also control V, and then also control V. Then realization account. Second one is our Banana Limited account. Banana Limited account. Then third one is our shareholders account. Then we are also seen here. First one is the realization account, second one is the Banana Limited account, third one is the cash and shareholders account. But we are also prepared for shareholders account. Shareholders account. Then last one is we are also prepared the cash account. Then cash account. Now here we are also discuss about all the accounts we are also prepared, and into the working note we are also calculation of purchase consideration. Calculation of purchase consideration. That means firstly you are also find out the purchase consideration amount, then after that we are also solve the problem. मग आपली स्टेप नंबर काय? स्टेप नंबर 1, जे जे असेट्स असतील, ज्या ज्या लायबिलिटी असतील त्या त्या पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह अकाउंटला या ठिकाणी काय करणार? ट्रान्सफर करणार. आता बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या लायबिलिटीज असतील, बॅलन्स शीटमध्ये दिलेलं जे काही असेल ते आपण ट्रान्सफर करणार. तर फर्स्ट ऑफ ऑल वी आर ऑल्सो कॅल्क्युलेशन ऑफ द परचेस कन्सिडरेशन. देन फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन वी मस्ट बी read the additional informations are also given into the problem. That means particulars rupees and also rupees. Now here we are also calculate the purchase consideration. Then first of all we also read the additional information given into the problem. The Banana Limited revalued the assets of Apple Limited as under. म्हणजे परचेस कन्सिडरेशन काढत असताना बनाना लिमिटेडनं जे रिव्हॅल्युएशन केलं असेल ते आपण विचारात घेणार. मग पहिला आहे लँड अँड बिल्डिंग रुपीज 1,50,000. मध्ये हे काय झालं? ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर. नेट असेट मेथड आहे. नेट असेट मेथडमध्ये आपण पी सी कशी काढतो? तर ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर मायनस agreed values of liabilities taken over. Agreed values of assets. Agreed values of assets taken over. Take over or taken over. Take over or taken over. पहिली या ठिकाणी असेट आहे ती बघा, बनाना लिमिटेड
रिव्हॅल्यूड द असेट्स ऑफ ॲपल लिमिटेड. त्यामध्ये पहिलं लँड अँड बिल्डिंग. मग लँड अँड बिल्डिंग घ्या. लँड अँड बिल्डिंग इनर कॉलममध्ये अमाऊंट येईल 1,50,000, 1,50,000. दुसरी असेट टेकन ओव्हर केली, त्याचं रिव्हॅल्युएशन दिलेलं आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्युएशन किती केलं आहे बघा. प्लांट अँड मशिनरीचं रिव्हॅल्युएशन 1,04,000, 1,04,000. तिसरी असेट रिव्हॅल्युएशन स्टॉक 1,20,000, स्टॉक 1,20,000. स्टॉकची अमाऊंट किती आहे 1,20,000. देन स्टॉक नंतर पुढचं येईल, पुढची असेट डेटर्स ॲट बुक व्हॅल्यूज. डेटर्स ॲट बुक व्हॅल्यूज म्हणजे डेटर्स आर ऑल्सो टेकन बट दे आर ऑल्सो टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यूज. डेटर्स 42,000 बॅलन्स शीटमध्ये जी अमाऊंट असेल तेवढीच. त्यानंतर येईल कॅश. आता इथं आपण कॅश अकाउंट तयार करायला सांगितलं असल्यामुळं आपण तो काय करणार, डायरेक्ट काय करणार, तो बॅलन्स असेल तो बॅलन्स कॅश अकाउंटला ब्रॉट डाऊन करणार. मग इथं जर या ठिकाणी पी सीमध्ये जर कॅश घ्यायची असेल तर तिथं काय करावं लागेल, तर तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी पी सीमध्ये कॅश घेतल्यानंतर पुन्हा त्याचा इफेक्ट हा या ठिकाणी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट ट्रान्सफर असं या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि नंतर मग तिथं तुम्ही या ठिकाणी कॅश असेल तो कॅश अकाउंट या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे तिथं याचा या ठिकाणी इफेक्ट ह्या ठिकाणी काय होणार आहे, फक्त आपण काय करणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश अकाउंटला. परत जर तुम्ही रिलायझेशनला जर तो कॅश घेतली, ज्या टेकन ओव्हर केलेल्या असेट्स असतात त्या टेकन ओव्हर केलेल्या असेट्स काय करतो आपण या ठिकाणी रिलायझेशन अकाउंटला घेतो. आता इथं या ठिकाणी आपण ते वाचूयात. म्हणजे बनाना लिमिटेड रिव्हॅल्यूड द असेट्स ऑफ ॲपल लिमिटेड ॲज अंडर. बनाना लिमिटेड टूक ओव्हर द असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ॲपल लिमिटेड. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, टूक ओव्हर द असेट्स अँड लायबिलिटीज. मग ही कॅशसुद्धा काय येते, असेट येते. मग हिचं ते दाखवत असताना टेकन ओव्हरमध्ये आपण या ठिकाणी दाखवणार, म्हणजे कॅश टेकन ओव्हर. म्हणजे इथं काय येणार तुमची कॅश अमाऊंट कॉलममध्ये येईल, जेवढी अमाऊंट असेल कॅशची तेवढी 14,400, 14,400. देन ऑल द असेट्स आर ऑल्सो टेकन ओव्हर. आपण बॅलन्स शीटमध्ये बघूयात कोणकोणत्या असेट्स आहेत त्या. बॅलन्स शीटला लँड अँड बिल्डिंग टेकन ओव्हर by the Banana Limited, plant and machinery taken over by the Banana Limited, stock taken over by the Banana Limited, debtors are also taken over, cash in hands are also taken over. I think so the some figures are also missing. 14,000 are also there. We are also taken the 14,000, 14,000, 14,000. Then we write here the total of assets taken over, total of assets taken over. Then we are also find out the total of that particular assets are also taken over by the Banana Limited. आपण टोटल करूयात कॅल्क्युलेटरवर. 1,50,000, 1,50,000 प्लस 1,04,000 प्लस 1,20,000 प्लस 42,000 प्लस 14,000. Then 4,30,000 is our agreed values of assets taken over. 4,30,000
30,000. देन त्याच्यामधून लेस काय करतो आपण, लेस इन ब्रॅकेट लेस agreed values of liabilities taken over. Agreed values of liabilities taken over. आणि त्यामध्ये फर्स्ट वन इज ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर. त्यामध्ये लायबिलिटीज कोणकोणते आहेत ते बघूयात. ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट या ठिकाणी येणार नाही, कारण इट इज नॉट ए असेट. देन इक्विटी शेअर, इट इज इक्विटी शेअर कॅपिटल ते येणार नाही. जनरल रिझर्व, इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द अवर profit, it is not a liability. Profit and loss account, it is also not a liability. It is also the profit and loss account balance. Then bills payable, it is also a liability. Creditors, it is also a liability. Then creditors and bills payables are also taken over at book values, and therefore we are also taken here the bills payable and creditors. बिल्स पेएबलची अमाऊंट किती आहे, तर बॅलन्स शीटमध्ये जेवढे अमाऊंट असेल तेवढे अमाऊंट. बिल्स पेएबल 42,000 आणि क्रेडिटर्स 70,000. 42,000 बिल्स पेएबल, 70,000 आवर क्रेडिटर्स. देन टोटल ऑफ लायबिलिटीज, टेकन ओव्हर. टोटल ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर ते किती येते, 72, 70 आणि 42, 1,12,000. 1,12,000 म्हणजे 1,12,000. मग काय येणार आपलं, परचेस कन्सिडरेशन इज इक्वल टू परचेस consideration in bracket A minus B. आपण टोटल ऑफ असेट्स टेकन ओव्हर असेल त्याला आपण म्हणणार इन ब्रॅकेट A, आणि टोटल ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर त्याला आपण इन ब्रॅकेट काय म्हणणार B. म्हणजे A मायनस B, तर तुमचं परचेस कन्सिडरेशन येईल 3,18,000. 4,30,000 मायनस 1,12,000, 3,18,000 ही आली आपली काय परचेस कन्सिडरेशन. त्यानंतर डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन. आता पी सीची अमाऊंट आपण फाइंड आउट केल्यानंतर बनाना लिमिटेड ती पी सीची अमाऊंट कशी देणार, कशामध्ये देणार ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर पी सीची अमाऊंट या ठिकाणी देत असताना बनाना लिमिटेड, आपण प्रॉब्लेममधले ते ॲडजस्टमेंट बघूयात. बघा ते काय सांगितले, बनाना लिमिटेड डिस्चार्ज द परचेस कन्सिडरेशन इंटू 2,600 शेअर्स ऑफ ₹100 each ॲट ₹110 पर शेअर अँड बॅलन्स इन कॅश. म्हणजेच या ठिकाणी परचेस कन्सिडरेशन किती अमाऊंट आहे, परचेस कन्सिडरेशन इज इक्वल टू 3,18,000, 3,18,000. ते पेड केली जाईल कशामध्ये, इन शेअर्स 2,600 शेअर्स ऑफ ₹100 each, ₹110 per share each at ₹110 per share इज इक्वल टू, ती अमाऊंट किती येते बघा, म्हणजे 2,600 गुणिले 110 तेवढी तुमची अमाऊंट येईल. ती किती येते बघा, मग ती अमाऊंट येते आपली 2,600 गुणिले 110, 2,86,000, 2,86,000 इन शेअर्स. म्हणजे शेअर्समध्ये अमाऊंट पेड केली जाईल 2,86,000 रुपये.
आणि बॅलन्स इन कॅश, आणि इन कॅशमध्ये किती द्यायचेत, किती 3,18,000, त्यापैकी दिलेत किती 2,86,000, म्हणजे 3,18,000 मायनस 2,86,000, 32,000 रुपये कशामध्ये, कॅशमध्ये. म्हणजे आपलं काय झालं, डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन झालं, कॅल्क्युलेशन ऑफ PC झालं. आता त्यानंतर रेकॉर्डिंग ऑफ पर्टिक्युलर बॅलन्स शीट असेट्स अँड लायबिलिटीज. म्हणजेच काय करायचं, each and every particulars we are also taken or consideration into the accounts. पहिल्यांदा रिलायझेशन अकाउंट. आता रिलायझेशन अकाउंटला काय काय ठिकाणी ट्रान्सफर करायचं बघा. तर पहिल्यांदा आपण असेट साईड असेल त्या असेट साईडच्या ठिकाणी ट्रान्सफर करूयात. म्हणजे रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला तुमचं काय जाईल, असेट्स जातील सर्व ॲट बुक व्हॅल्यूजनं, सर्वच्या सर्व असेट्स. मग लँड अँड बिल्डिंग 1,40,000, तिथे लँड अँड बिल्डिंग 1,40,000, 1,40,000 बुक व्हॅल्यूनं. मग कुठं आहे रिलायझेशन अकाउंट, हे रिलायझेशन अकाउंट. रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर ऑफ ऑल द असेट्स काय येणार, टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट, लँड अँड बिल्डिंग अकाउंट. त्यानंतर सेकंड टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट, प्लांट अँड machinery account. Then third one is to stock account, then to debtors account, then also to cash account should be taken here. Then liability side, only those liabilities are also taken, they are also transferred. Then we are also seen the liabilities, equity share capital, ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट या ठिकाणी राहिलेलं आहे. तर ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्सची ॲडजस्टमेंट काय सांगितली ते बघूयात. ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट सेकंड ॲडजस्टमेंट, आय थिंक सो फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे. ॲपल लिमिटेड ॲग्रीड टू राईट ऑफ ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट अगेन्स्ट इट्स ओन रिझर्व. मग या ठिकाणी आपण काय करणार, कॅल्क्युलेशन ऑफ जनरल रिझर्व ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. म्हणजे इथं काय करणार आपण वर्किंगमध्ये, कॅल्क्युलेशन ऑफ काय करणार, कॅल्क्युलेशन ऑफ जनरल रिझर्व ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. शेअर होल्डरला का ट्रान्सफर करायचे, तर जनरल रिझर्व इज क्रिएटेड आउट ऑफ द प्रॉफिट. प्रॉफिटवर क्लेम कोणाचा, हक्क कोणाचा, ओनरचा. हु इज द ओनर, इक्विटी शेअर होल्डर्स और शेअर होल्डर्स. मग इथं कॅल्क्युलेशन ऑफ जनरल रिझर्व ट्रान्सफर टू द शेअर होल्डर्स अकाउंट. म्हणजे इथं काय सांगितलं आहे, राईट ऑफ अगेन्स्ट देअर जनरल रिझर्व, जे बॅलन्स गिवन इन टू द प्रॉब्लेम, बॅलन्स गिवन किती आहे, बॅलन्स गिवन आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे ₹64,000, आय थिंक सो असेल. त्यामधून लेस राईट ऑफ करतो. म्हणजे आपण काय करणार, लेस करणार. काय लेस करणार, ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट. त्याची अमाऊंट किती आहे, 32,000, 32,000 राईट ऑफ करणार, म्हणजे मायनस करणार. आणि येणारी अमाऊंट असेल बॅलन्स ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. किती राहिला बॅलन्स, 64मधून 32,000 गेले, म्हणजे खाली राहिले शिल्लक 32,000. ते झालं आपलं या ठिकाणी जनरल रिझर्व ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट आपण विचारात घेतलं. कशासाठी, तर या ठिकाणी जनरल रिझर्व आपण किती ट्रान्सफर करायचा त्याच्यासाठी या ठिकाणी विचारात घेतलं. आता हे सर्वच्या सर्व आपलं असेट साईड झाले. आता लायबिलिटी साईड, बॅलन्स शीट बघूयात. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिलं इक्विटी शेअर कॅपिटल आहे 2,000 शेअर्स ऑफ ₹100 इच. ते कुठं जाणार, तर शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय. कुठं आहे शेअर होल्डर्स अकाउंट, इथं या ठिकाणी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय शेअर कॅपिटल अकाउंट, बाय शेअर कॅपिटल अकाउंट.
किती अमाऊंट बॅलन्स शीटमध्ये दिली असेल तेवढीच 2 लाख आय थिंक सो आहे 2 लाख. त्यानंतर सेकंड लायबिलिटी बघूयात आपण कोणते आहे. जनरल रिझर्व 64,000. जनरल रिझर्व 64,000 होता, परंतु हे ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंटचे 32,000 मायनस केल्यानंतर ट्रान्सफर येणारे या ठिकाणी जनरल रिझर्वचा बॅलन्स किती आहे बाय जनरल रिझर्व अकाउंट जो आपण बॅलन्स ट्रान्सफर करणार आहे त्याची अमाऊंट काढली 32,000 32,000 तेवढाच काय होईल शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल. त्यानंतर तिसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रान्सफर कुठं होणार तर शेअर होल्डर्स अकाउंटला. तिथं शेअर होल्डर्स अकाउंटला का ट्रान्सफर होणार कारण या ठिकाणी प्रॉफिट आणि लॉसवर हक्क कोणाचा असतो क्लेम कोणाचा असतो तर शेअर होल्डर्सचा. कारण ओनरलाच आपण पैसे देणार. लिक्विडेशन म्हणजे कंपनी बंद झाल्यानंतर पैसे कोण घेणार ओनर घेणार. म्हणजे ते ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याचा बॅलन्स दिलेला आहे बॅलन्स शीटमध्ये. एवढा बॅलन्स असेल तेवढीच अमाऊंट 60,000 आय थिंक सो 60,000 आहे. अमाऊंट कॉलममध्ये घ्या 60,000 60,000. त्यानंतर बॅलन्स शीट बघूयात. बॅलन्स शीटमध्ये दिले बिल्स पेएबल टेकन ओव्हर केलेत बनाना लिमिटेडनं. क्रेडिटर्स टेकन ओव्हर केलेत बनाना लिमिटेडनं. ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. रिलायझेशन अकाउंटची कोणती साईड क्रेडिट साईड बाय बिल्स पेएबल आणि दुसरं बाय क्रेडिटर्स. बिल्स पेएबलची अमाऊंट आहे प्रॉब्लेममध्ये दिलेली 42,000 42,000 आय थिंक सो 42,000 आणि क्रेडिटर्सची अमाऊंट दिलेली आहे 70,000. बघूयात आपण चेक करूयात. बिल्स पेएबल 42 आणि क्रेडिटर्स 70,000. सर्वच्या सर्व बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज आणि असेट्स आपण टेकन ओव्हर केले आहेत. ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्सला आपण काय केलं तर जनरल रिझर्वमधून तो मायनस केला म्हणजे तो सुद्धा आपण कन्सिडर केलेला आहे. अशा पद्धतीनं पहिली या ठिकाणी आपली स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ PC झाल्यानंतर रेकॉर्डिंग ऑफ द बॅलन्स शीट असेट्स ॲज वेल ॲज द लॅबिलिटीज इन टू द कन्सर्न ऑर रिस्पेक्टिव्ह अकाउंट. त्यानंतर सेकंड स्टेपला रेकॉर्डिंग ऑफ परचेस कन्सिडरेशन अमाऊंट. आता परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट किती आहे तर 3,18,000. मी त्याला या ठिकाणी रेड करतो. आता हे परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट आपण काय केली तर ॲडिशनल इन्फॉर्मेशनवरून काय केलेलं आहे फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजे हे झाले ॲडजस्टमेंट. मग ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. तिथंसुद्धा त्याच्या या ठिकाणी 2 इफेक्ट होतील. एक येईल बनाना लिमिटेड अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट इन ब्रॅकेट PC परचेस कन्सिडरेशन. अमाऊंट कॉलममध्ये PCची अमाऊंट असेल तेवढी 3,18,000 आय थिंक सो 3,18,000 आहे. त्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट रिलायझेशन अकाउंट क्रेडिट साईड बाय बनाना लिमिटेड अकाउंट इन ब्रॅकेट PC. इट इज ऑल्सो द परचेस कन्सिडरेशन अमाऊंट 3,18,000 3,18,000. दुसरा इफेक्ट कुठं रिलायझेशन अकाउंट क्रेडिट आणि बनाना लिमिटेड अकाउंट डेबिट. त्यानंतर राहिला प्रश्न कशाचा डिस्चार्ज ऑफ PC. त्याचंसुद्धा आपल्याला रेकॉर्डिंग करावं लागेल. त्याचं रेकॉर्डिंग करत असताना एक बनाना लिमिटेड अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इक्विटी शेअर्स इन बनाना लिमिटेड. इक्विटी शेअर्स इन बनाना लिमिटेड. इक्विटी शेअर्समध्ये दिलेली अमाऊंट आहे 2,86,000. इथं घ्या 2,86,000 आणि कॅशमध्ये दिलेले आहे बाय कॅश अकाउंट. कॅशमध्ये अमाऊंट दिलेली आहे 32,000. हा झाला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठं करायचा तर दुसरा इफेक्ट जाईल याचा इक्विटी शेअर्स इन बनाना लिमिटेड अकाउंटच्या डेबिटला. ते आपण तयार करत नाहीत. इक्विटी शेअर्स आहेत हे कुठले तर ॲपल लिमिटेडचे इक्विटी शेअर्स इन बनाना लिमिटेड अकाउंट आपण तयार केलं नाही. त्यामुळे दुसरा इफेक्ट त्याचा येणार नाही. आणि कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी तुमचं पहिल्यांदा येईल टू बॅलन्स ब्रॉड डाऊन
म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे ठिकाणी बॅलन्स, तो कॅशचा किती बॅलन्स आहे तो पहा, 14,000. तो बॅलन्स ब्रॉट डाऊन झाला 14,000. त्यानंतर सेकंड या ठिकाणी येईल टू बनाना लिमिटेड अकाउंट, म्हणजे बनाना लिमिटेडनं डेबिट वॉट कम्स इन, बनाना लिमिटेडकडून आलेली कॅश ही कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचं रेकॉर्डिंग होईल टू बनाना लिमिटेड अकाउंट. बनाना लिमिटेडने किती कॅश दिली तर पी सीची कॅश किती आहे ती 30,000 32,000. त्यानंतर इथं बॅलन्स ब्रॉट डाऊन केला आहे म्हणजे तो बॅलन्स आपण रिलायझेशनला दाखवलेला आहे, म्हणजे ते काय येणार बाय रिलायझेशन अकाउंट, त्यामध्ये ट्रान्सफर बाय रिलायझेशन अकाउंट इन ब्रॅकेट काय म्हणणार आपण ट्रान्सफर. इथं आपणाला या ठिकाणी काही सांगितलं नसल्यामुळं टेकन ओव्हर केली असं कॅश का नाही, त्यामुळे ते आपण काय केलं टेकन ओव्हर केलं असं कन्सिडर करून हे या ठिकाणी काय केलेलं आहे ती अकाउंट आपण तयार केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इज दुसरी ॲडजस्टमेंट असते काय लिक्विडेशन एक्सपेन्सेस वगैरे काय कुणी पेड केले त्याची अमाऊंट कुणी पेड केली. आता इथं राईट ऑफ झालं, असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर त्याचं या ठिकाणी झालं, डिस्चार्ज ऑफ पी सी झालं. शेवटची ॲडजस्टमेंट राहिली ॲपल लिमिटेड पेड इट्स लिक्विडेशन एक्सपेन्सेस ऑफ ₹4,000. हा लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहे कुणी पेड केलेला आहे ॲपल लिमिटेडनं, म्हणजे ह्याचे दोन इफेक्ट होतील. एक इफेक्ट हा दाखवावा लागेल आपणाला रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजे रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला इथं आपल्या असेटच्या अमाऊंट घ्यायच्या राहिलेल्या आहेत, बॅलन्स शीटमध्ये असेल तेवढीच अमाऊंट येईल असेटच्या बुक व्हॅल्यूनं ट्रान्सफर होतील. असेट टेकन केलं 1,40,000 आहे. लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी 1,10,000. लँड अँड बिल्डिंग किती आहे 1,40,000. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट कॉलममध्ये 1,40,000. प्लांट अँड मशिनरी आहे 1,10,000. प्लांट अँड मशिनरी 1,10,000. स्टॉक आहे 98,000 98,000. बॅलन्स शीटमध्ये दिलेली अमाऊंट असेल ती. डेटर्स आहेत 42,000चे आणि कॅश आहेत 14,000ची. त्यानंतर आपण लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केल्याचे अमाऊंट ह्याच्या या ठिकाणी ॲडजस्टमेंटची एंट्री काय होईल तर तुमचं या ठिकाणी लिक्विडेशन एक्सपेन्सेस हे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेली अमाऊंट आहे, मग ते ॲडजस्टमेंट झाली. ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात, मग एक इफेक्ट रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश इन ब्रॅकेट एक्सपेन्सेस कुठले तर लिक्विडेशन एक्सपेन्सेस अमाऊंट आहे त्याची 4,000. लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड बाय ॲपल लिमिटेड. त्याचा दुसरा इफेक्ट कशावर होणार तर तुमच्या कॅश अकाउंटवर होईल, म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट इन ब्रॅकेट एक्सपेन्सेस रिलायझेशन अकाउंट इन ब्रॅकेट एक्सपेन्सेस ब्रॅकेट कंप्लीट अमाऊंट our realization amount is 4,000. रिलायझेशन एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे आपली 4,000. आता कोणती ॲडजस्टमेंट घ्यायची राहिली का कोणतीही ॲडजस्टमेंट घ्यायची राहिलेली नाही. आता अकाउंट क्लोज करायची, म्हणजे अकाउंट क्लोज करताना पहिलं अकाउंट कुठलं क्लोज केलं जाईल तर पहिलं तुमचं अकाउंट क्लोज केलं जाईल रिलायझेशन अकाउंट. मग रिलायझेशन अकाउंटची कोणती साईड जास्त आहे तर रिलायझेशन अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे. क्रेडिट साईडची टोटल किती येते तर या ठिकाणी टोटल असेल ती टोटल करा कॅल्क्युलेटरवर, तेवढीच टोटल कुठं घेणार डेबिट साईडला. म्हणजे अकाउंट क्लोज कसं करायचं हे तुम्हाला माहीत आहे, 11वी 12वीमध्ये तुम्ही शिकला असाल, BCom फर्स्टला तुम्ही शिकला असाल, त्यामुळे मी इथं काही जास्त सांगत बसत नाही. अकाउंट क्लोज केल्यानंतर मग त्याची येणारी बॅलन्सिंग फिगर कुठं ट्रान्सफर करणार शेअरहोल्डर्स अकाउंटला. त्यानंतर शेअरहोल्डर्स अकाउंट असेल ते शेअरहोल्डर्स अकाउंट या ठिकाणी क्लोज करा. शेअरहोल्डर्स अकाउंटची बॅलन्सिंग फिगर इज ट्रान्सफर टू द कॅश अकाउंट आणि शेवटी तुमचं कॅश अकाउंट टॅली झालं पाहिजे. आता इथं पहिल्यांदा आपण पहिल्या स्टेपमध्ये रिलायझेशन अकाउंट क्लोज करतो आहे. रिलायझेशन अकाउंटची टोटल ही किती येते 4,00,000 आय थिंक सो 30,000, म्हणजे 8 आणि 2 10 10 7 आणि 4 4,30,000 रुपये येते. 18 आणि 12 4,30,000 रुपये येईल तुमची टोटल क्रेडिट साईड.
डेबिटला सुद्धा घ्या 4,30,000. Then balancing figure, it is treated as profit, and such balancing figure is transferred to equity shareholders account in bracket profit bracket complete. How much is our balancing figure amount? 22,000 in bracket balancing figure 22,000 बॅलन्सिंग फिगर आली तर डेबिट साईडला इक्विटी शेअरच्या कुठल्या अकाउंटला जाईल, कुठल्या साईडला जाईल तर इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट 22,000. ह्याला मी या ठिकाणी काय करतो, ग्रीन कलर देतो की जेणेकरून तुमच्या काय होईल लक्षात येईल ही अमाऊंट कुठनं आली, कुठं या ठिकाणी ट्रान्सफर केली. ग्रीन कलर दिल्यानंतर हे तुम्हाला लक्षात येईल. आपण काय करूयात, ग्रीन कलर हा ग्रीन कलर दिसतोय चांगला. ग्रीन कलर आपण काय केला, तेवढ्याच अमाऊंटला की जी रिलायझेशन अकाउंटची बॅलन्सिंग फिगर आहे ते आपण ट्रान्सफर कुठं केले हे तुमच्या लक्षात येईल. The realization account balancing figure is transferred to the equity shareholders account. ती बॅलन्सिंग फिगर तिथंच ट्रान्सफर होईल, दुसरीकडे या ठिकाणी होणार नाही. देन नेक्स्ट वी आर ऑल्सो क्लोज द बनाना लिमिटेड अकाउंट. बनाना लिमिटेड अकाउंट टॅली होईल 3,18,000. कोणतीही बॅलन्सिंग फिगर येणार नाही. 3,18,000. जर एखाद्याची बॅलन्सिंग फिगर आली तर त्यानं समजायचं त्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी चुकला. आता इथं शेअर होल्डर्स अकाउंटच्या डेबिट साईडला आपला एक फरक राहिलेला आहे कुठला, तर टू इक्विटी शेअर्स इन बनाना 2,86,000. 2,86,000चे शेअर्स मिळाले ना. डेबिट द रिसिव्हर म्हणजे ॲपल लिमिटेडला 2,86,000चे बनाना लिमिटेड शेअर्स मिळाले, म्हणजे त्या शेअर होल्डर्स अकाउंटच्या डेबिट साईडला ते दाखवलं पाहिजे. त्यानंतर आता रिलायझेशनचं ते झालं. त्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी तुमचं शेअर होल्डर्स अकाउंट क्लोज करा. शेअर होल्डर्स अकाउंट क्लोज केल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की शेअर होल्डर्स अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे. 2,32,32 म्हणजे किती येते बघा, 4 6 3 9 2 11 11 11 म्हणजे किती येते 3,14,000. क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 3,14,000. डेबिटला घ्या 3,14,000 आणि येणारा फरक ट्रान्सफर करा बाय कॅश अकाउंट. काय येणार फरक कुठं आला, डेबिट साईडला काय येणार, टू कॅश अकाउंट. फरक येतोय तुमचा किती, 286 आणि 3 14, 14 आणि 14 28, 28,000चा फरक येतोय. तो ट्रान्सफर करा कॅश अकाउंटला, म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इक्विटी किंवा नुसतं शेअर होल्डर्स अकाउंट, बाय शेअर होल्डर्स अकाउंट म्हणजे शेअर होल्डर्स अकाउंटची बॅलन्सिंग फिगर लास्टली ट्रान्सफर टू द कॅश अकाउंट. आणि तुमचं कॅश अकाउंट जर टॅली झालं तरच तुमचं काय आला, प्रॉब्लेम बरोबर आला. टॅली होते का बघा, 14 आणि 32, 4 2 6, 6 आणि 1 4 46, 46,000ला तुमचं कॅश अकाउंट टॅली होईल. इथं सुद्धा 46 येत आहेत का बघा, 14 8 4 12, 12 4 16, हाच्याला 1 2 आणि 1 3 आणि 1 4, 46,000ला तुमचे कॅश अकाउंट टॅली झालं. अशा पद्धतीनं हे तुमचं ॲब्सॉर्प्शनचा पहिला प्रॉब्लेम काय झाला, पूर्ण झाला. फक्त आपण अकाउंट्स काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्या या ठिकाणी ओपनिंग जर्नल एंट्रीज पाहणार आहोत. तुर्तास
आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवला तो बघूयात. पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेशन ऑफ पी सी काढली. कॅल्क्युलेशन ऑफ पी सी काढत असताना या ठिकाणी ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर मायनस ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर, त्यानुसार आपण ती पी सीची अमाऊंट काढली 3,18,000. त्यानंतर डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन, म्हणजे परचेस कन्सिडरेशन कशामध्ये पेड केलेलं आहे तर इन शेअर्स अँड इन कॅश. शेअरची किंमत किती आहे तर 2,600 शेअर्स ऑफ ₹100 इच बट ॲट ₹110 पर शेअर. 2,600 गुणिले 110 केल्यानंतर 2,86,000 येतात. म्हणजे 3,18,000पैकी 2,86,000 हे शेअर्समध्ये दिलेले आहेत आणि राहिलेली इन कॅश किती येतात 32,000. त्यानंतर तिसरं आपण वर्किंग केलं कॅल्क्युलेशन ऑफ जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स. म्हणजे ॲडजस्टमेंट आपल्याला काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट राईट ऑफ अगेन्स्ट इट्स ओन जनरल रिझर्व्ह अकाउंट. राईट ऑफ करणे म्हणजे काय मायनस केलं, म्हणजे बॅलन्स गिवन दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये 64,000 मायनस ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट 32,000, बॅलन्स ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट 32,000. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेट्स या ठिकाणी ट्रान्सफर केल्या रिलायझेशनला, ज्या टेक ओव्हर केल्या असतील, लायबिलिटीज टेक ओव्हर केल्या असतील त्या रिलायझेशनच्या क्रेडिट साईडला, आणि जे शेअर होल्डर्सशी रिलेटेड असेल ते शेअर होल्डर्स अकाउंटला कॅशचा बॅलन्स ब्रॉट डाऊन केला. त्यानंतर रेकॉर्डिंग ऑफ परचेस कन्सिडरेशन अमाऊंट ती दोन ठिकाणी, रिलायझेशन अकाउंट क्रेडिट साईड आणि बनाना लिमिटेड अकाउंट डेबिट साईड. त्यानंतर डिस्चार्ज ऑफ पी सी, त्याचे दोन इफेक्ट, एक बनाना लिमिटेड अकाउंटची क्रेडिट साईड आणि दुसरं शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट. शेअर्स असतील तर कॅश असेल तर कॅश बनाना लिमिटेड अकाउंट क्रेडिट आणि कॅश अकाउंट डेबिट. त्यानंतर रिलायझेशन अकाउंट क्लोज, बॅलन्स फिंगर ट्रान्सफर टू द शेअर होल्डर्स अकाउंट. त्यानंतर शेअर होल्डर्स अकाउंट क्लोज, शेअर होल्डर्स बॅलन्सिंग फिगर ट्रान्सफर टू द कॅश अकाउंट आणि शेवटी कॅश अकाउंट क्लोज केलं जाईल. तर कॅश अकाउंट टॅली होईल 46,000. अशा पद्धतीनं तुमचा प्रॉब्लेम काय झाला टॅली झाला. थँक्यू व्हेरी मच.